गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मी काल जो प्रश्न दिलेला होता कृती पत्रिका या विषयासंबंधी, म्हणजेच काल तुम्हाला मी कृतीपत्रिका एक पाठवलेली होती बघा, ध्वनीचा अभ्यास म्हणून. तर त्याच्याविषयी आपण पहिल्यांदा चर्चा करणार आहोत, त्याची आपण माहिती घेणार आहोत. आपणाला 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत 4 कृतीपत्रिका वर्कबुक कंप्लीट करायचे आहेत. आज जी पाठवलेली एक आहे, अशा 3 येणार आहेत. अशा एकूण 4 झाल्यानंतर 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान 4 येतील. त्याच्यावर आधारित एक चाचणी असणार आहे, एक युनिट टेस्ट आपली होणार आहे. आणि त्या युनिट टेस्टचे मार्क्स हे रेकॉर्डला आपल्या राहणार आहेत. तसेच दिलेले जे प्रश्न आहेत ते कृतीपत्रिकेमध्ये मराठीतून आहेत, पण ते भाषांतर करून मी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्हाला पाठवलेले आहे. गेल्या वर्षीचं 9वीचं विज्ञानचं पुस्तक तुमच्याकडे असेलच, किंवा ते पुस्तक तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करू शकताच, किंवा जर पुस्तक अवेलेबल झालं तर सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे डोळ्याला त्रास पण कमी होणार आहे आणि डिटेल आपल्याला वाचता येणार आहे आणि मोठ्या टाईपमध्ये बघायला मिळेल. मोबाईलमध्ये आपणाला माहिती आहे की ते पाहताना थोडा त्रास होतो. तर एकूण 45 दिवसामध्ये आपणाला 11 वर्कबुक्स म्हणजेच कृतीपत्रिका पूर्ण करायचे आहेत. पहिल्या 15 दिवसामध्ये 4 आहेत, नंतरच्या 15 दिवसामध्ये 4 आहेत, आणि नंतर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान तिसऱ्या भागामध्ये 3च आहेत. याच्यावर आधारित आपणाला प्रत्येक 15 दिवसांनी म्हणजे 4 झाल्यानंतर घटक चाचणी असणार आहे आणि ते आपल्या रेकॉर्डला राहणार आहे. तसेच आता दिले जाणारे जे वर्कबुकचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही सोडवायचे आहेत. एक वेगळी छोटीशी वही घाला. एकूण आपणाला 11 असे कृतीपत्रिका पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी आता आज दिलेले प्रश्न असे थोडे थोडे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे जास्त अशी 200 पेजेस वगैरे अशी मोठी वही घालण्याची गरज नाही, छोटीशीच वही घाला आणि त्याच्यामध्ये आपण जे प्रश्न दिले जातील कृतीपत्रिकेचे ट्रान्सलेट करून ते लिहायचे आहेत. आता या ज्या सध्या उपलब्ध झालेल्या कृतीपत्रिका आहेत त्या मराठीतून आहेत. आता प्रत्येक वेळी मी जे कृतीपत्रिका टाकल्यानंतर जो आपल्याला व्हिडिओ पाठवणार आहे, ऑनलाईन जे आपल्याला क्लासची माहिती देणार आहे, त्याच्यामध्ये त्या प्रकरणावर म्हणजे त्या चॅप्टरवर आपण चर्चा करायची. म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षीची रिव्हिजन थोडक्यात याच्यातून होणार आहे आणि ते प्रश्न तुम्हाला लिहिताना सोपे जाणार आहेत. काही अवघड नाही आहेत, सोपे प्रश्न आहेत, सगळे थोडक्यात आहेत आणि असे काय मोठे प्रश्न नाही आहेत. युनिट टेस्टसुद्धा एकदम सोपी आहे, काही अडचण नाही. तुम्ही पाहिली पण असेल मराठीची. ज्यावेळी सेमीची उपलब्ध होईल न होईल अजून काय सांगता येत नाही, कारण पेपरला तर बातमी होती की सेमीमध्ये त्यांचं ट्रान्सलेशन करण्याची पद्धत म्हणजे प्रोसेस सुरू आहे त्यांची. पण ज्यावेळी येईल त्यावेळी येईल, तोपर्यंत आपण तरी आपला अभ्यास सुरू ठेवूया. म्हणजे 15 दिवसात साधारणतः 4 कृतीपत्रिका वर्कबुक आपणाला येणार आहेत आणि त्या सोडवायच्या आहेत. साधारणतः 1 ते 2 पानाचे असणार आहेत, जास्त नसणार आहेत. आता तुम्ही बघताय छोटे आहेत, 2 ते 3 पानामध्ये आपलं पूर्ण होऊन जाईल, म्हणजे एक कृतीपत्रिका. आता आपण या 9वीच्या अभ्यासाला म्हणजे रिव्हिजनला सुरुवात करूया. सो चॅप्टर नंबर 12, स्टडी ऑफ साऊंड, ध्वनीचा अभ्यास. इट कंटेन फर्स्ट definition. Sound is a form of energy which produce sensation of hearing in our ears. म्हणजे काय सांगता येईल बघा, ध्वनी ही एक प्रकारची काय ऊर्जा आहे आणि ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते.
त्याचे वेव्ज असतात, तरंग. ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते. देन प्रोडक्शन ऑफ साऊंड, ध्वनीची निर्मिती. साऊंड इज प्रोड्यूस्ड ड्यू टू व्हायब्रेशन्स ऑफ एन ऑब्जेक्ट सच ॲज अ स्ट्रेच मेम्ब्रेन और अ स्ट्रिंग अंडर टेन्शन. प्रोड्यूस व्हायब्रेशन, एखादी वस्तू पडली, वेन फॉल ऑन द ग्राउंड, मेटल fall on the ground to produce vibrations and sound is travel. ध्वनीचं प्रसारण हे तिन्ही माध्यमात होतं, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. देन वेव्ज. अ वेव इज अ डिस्टर्बन्स मूव्हिंग थ्रू अ medium when the particles of the medium set neighboring particles in motion. A wave motion is made up of transmission of energy through the medium. A wave in which particles of the medium oscillations असतात, vibrations असतात, vibrate around their mean position in the direction perpendicular to the direction of wave propagation is called a transverse wave. Then propagation of sound, ध्वनीचं प्रसारण कसं होतं. साऊंड रिक्वायर्स अ मीडियम फॉर प्रॉपगेशन, दॅट इज इट कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू अ व्हॅक्यूम. आपल्याला माहिती आहे, निर्वातात ध्वनीचं प्रसारण होत नाही. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज आहे. आता मी सांगितलं सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस हे तिन्ही असतील तरच ध्वनीचं काय होतं, प्रसारण होतं. देन रेंज ऑफ हिअरिंग इन ह्युमन्स. मग ध्वनी कोणाला ऐकायला येतो. द रेंज ऑफ हिअरिंग इन ह्युमन्स इज फ्रॉम 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. म्हणजे मानवी कान, ह्युमन इयर, हा फक्त 20 हर्ट्जपेक्षा कमी व 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. म्हणजे मानवी कानाची ध्वनीची ऐकण्याची मर्यादा किती आहे, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढी आहे. लक्षात येते. देन इन्फ्रासाऊंड अँड अल्ट्रासाऊंड. इन्फ्रासाऊंड म्हणजे आपण त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतो. अवश्राव्य, त्याची मर्यादा किती आहे बघा. द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्ज, लेस दॅन 20 हर्ट्ज म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीस काय म्हणायचं, अवश्राव्य ध्वनी, अल्ट्रासाऊंड्स. We cannot hear infrasounds and ultrasounds. म्हणजे याचा आपण ऐकण्यासाठी आपल्याला उपयोग होत नाही. मग आता अल्ट्रासाउंड्स कशाला म्हणतात, तर श्रव्यातीत ध्वनी. श्रव्यातीत ध्वनी. द फ्रिक्वेन्सी इज मोर दॅन 20,000 हर्ट्ज is called ultrasound. 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त जर वारंवारतेचा ध्वनी असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अल्ट्रासाऊंड. म्हणजे श्रव्यातीत ध्वनी. आता तुम्हाला माहिती आहे की ध्वनी कशामध्ये मोजतात, हर्ट्जमध्ये मोजतात. आपण तिन्ही व्याख्या बघितल्या की मानवी ह्युमनची रेंज बघितली पहिल्यांदा, त्यानंतर आपण इन्फ्रासाऊंड बघितलं अँड अल्ट्रासाऊंड. त्यानंतर त्याचे उपयोग आहेत, त्याचे उपयोगसुद्धा आपणाला सांगता येतात, पुस्तकामध्ये दिलेले आहेतच. देन रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, ध्वनीचं परावर्तन. साऊंड वेव्ज फॉलो द सेम लॉज ऑफ रिफ्लेक्शन ॲज फॉलोड बाय लाईट वेव्ज. जसं प्रकाशाचं परावर्तन होतं तसंच ध्वनीचं पण परावर्तन होतं.
The direction in which sound is incident and reflected make equal angles with the normal to the reflection surface at the point of incidence, and the three are in the same plane. You know experiment about this on page 131 वर एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे बघा. इको अँड रिव्हर्ब्रेशन. इको प्रतिध्वनी आणि रिव्हर्ब्रेशन म्हणजे गोंगाट किंवा आपण त्याला काय म्हणतो निनाद निर्मिती, अनवॉन्टेड साऊंड. इको रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड ड्यू टू रिफ्लेक्शन फ्रॉम अ सरफेस इज कॉल्ड इको. त्याचं उदाहरण इथं आपल्याला माहिती आहे, इको पॉईंट महाबळेश्वरचा, आणि दुसरा म्हणजे काय गोलघुमट विजापूर कर्नाटकातला. त्या ठिकाणचं उदाहरणही पुस्तकामध्ये आपल्याला ऑन पेज 132वर दिलेलं आहे. रिव्हर्ब्रेशन निनाद गोंगाट. द परसिस्टन्स ऑफ साऊंड ड्यू टू रिपीटेड रिफ्लेक्शन ऑफ साऊंड इन अ बिग हॉल और ॲन ऑडिटोरियम इज कॉल्ड रिव्हर्ब्रेशन. म्हणजे आपणाला जो गोंगाट, आपणाला माहिती आहे वर्गामध्ये एकाच वेळी जर सगळे बोलत असतील तर त्यांचा परावर्तित ध्वनी एकमेकामध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा जो ध्वनी असतो त्याला आपण काय म्हणतो रिव्हर्ब्रेशन निनाद. त्यानंतर सोनार सिस्टीम मीन्स साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, त्याला सोनार सिस्टीम म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय करतात, डिटर्मिनेशन ऑफ द डिस्टन्स अँड लोकेशन ऑफ अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स युजिंग अल्ट्रासॉनिक वेव्ज. म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासाठी किंवा पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या म्हणजे सबमरीन्स याची माहिती मिळवण्यासाठी काय करतात, तर या सोनार सिस्टीमचा उपयोग केला जातो. आता इंग्रजीमध्ये सांगतो बघा उदाहरण. सोनार इज यूज टू डिटरमाइन द डेप्थ ऑफ द सी. डेप्थ खोली. सोनार इज ऑल्सो यूज टू सर्च अंडर वॉटर हिल्स, व्हॅलीज, सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या, आईसबर्ग्स हिमनग, संकन शिप्स बुडलेली जहाजं ही प्रतिध्वनीमुळं समजतात. त्याची डायग्राम आपणाला दिलेली आहे बघा पेज नंबर 133. त्याची माहिती आपणाला दिलेली आहे. देन सोनोग्राफी. सोनोग्राफी टेक्नॉलॉजी. सोनोग्राफी टेक्नॉलॉजीमध्ये काय यूज केलं जातं तर अल्ट्रासॉनिक साऊंड श्रव्यातीत ध्वनी वेव्स टू जनरेट इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी अँड दिस इज युजफुल इन फाइंडिंग आउट द कॉज ऑफ स्वेलिंग, इन्फेक्शन, पेन्स एक्सेट्रा. म्हणजे याचा उपयोग कशासाठी करतात तर सोनोग्राफीमुळं शरीरांतर्गत आपल्याला चित्र पाहायला मिळतं. याच्यामध्ये सूज आलेली असेल, जंतुसंसर्ग असेल किंवा वेदना होत असतील, हृदयाची स्थिती म्हणजे इन द कंडिशन ऑफ द हर्ट, द स्टेट ऑफ द हर्ट आफ्टर अ हार्ट अटॅक ॲज वेल ॲज द ग्रोथ ऑफ फिटस गर्भ, गरोदर स्त्रियाच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. एक्झामिनेशन प्रोसिजर आपणाला ऑन पेज नंबर 134वर दिलेली आहे. आणि आपणाला हा प्रश्नसुद्धा आहे बघा. कोणता प्रश्न आहे तर युजिंग ICT म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन मिळवायची आहे. म्हणजे सोनोग्राफी टेक्नॉलॉजीची माहिती मिळवायची आहे. तर अशा पद्धतीनं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन साऊंड वेव्ज अँड वॉटर वेव्ज आपला पहिला प्रश्न आहे, तो लिहिता येईल. व्हॉट राईट टू युजेस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, हाऊ विल यू रिड्यूस रिव्हर्ब्रेशन इन अ मूव्ही थिएटर, त्याच्यासाठी कोणती रचना असते याची माहिती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याची रचना कशी असते, वक्राकार असते, ते दिलेली आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्याच पानावर दिलेलं आहे बघा. आपणाला जरा
थोडंसं शोधलं की सगळं मिळणार आहे. दिलेलं आहे बघा, फर्स्ट पॅरेग्राफमध्येच आपणाला याचं उत्तर पाहायला मिळतं. म्हणजे साऊंड वेव्ज ज्या असतात त्या साऊंड वेव्ज कशा असतात, लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात, अनुतरंग असतात. अदर हँड द वेव्ज रिक्रिएटेड बाय ड्रॉपिंग अ स्टोन इन स्टील वॉटर, the particles of water oscillate up and down. These oscillations are perpendicular to the direction of the propagation of the waves. Such waves are called transverse waves. ते अवतरंग असतात अशी माहिती आपल्याला देता येते. रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचे दोन उपयोग सांगता येतात. त्याचा उपयोग कोणाला होतो, तर जे अल्ट्रासॉनिक साऊंड्स प्रोड्यूस बाय बॅट्स म्हणजे वटवाघूळ get reflected on hitting on obstacle, and this reflected sound is received by their ears, and they can locate the obstacle and estimate its distance even in the dark. अंधाऱ्या रात्री ते सहज उडू शकतं. याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचा कसा उपयोग केलेला आहे ते आपण असं लिहू शकतो. त्यानंतर सिनेमा हॉलचं सुद्धा उदाहरण आहे. त्याची रिव्हर्बरेशन कसं आपण कमी करू शकतो याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये कर्टन्स असतात, पडदेसुद्धा असतात, ते सुद्धा ॲब्सॉर्ब करून घेतात. त्यामुळे काय होतं, रिफ्लेक्शन होत नाही. रिफ्लेक्शनमध्ये येऊ शकेल आपणाला, म्हणजे लाईट वेव्हसारखंच जर ॲब्सॉर्ब सरफेस जर असेल रिफ्लेक्टर, तर त्यामुळे काय होऊ शकतं, रिफ्लेक्शन कमी होऊ शकतं. अशी माहिती आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे 5ही प्रश्न सोडवा आपल्या वहीमध्ये. चाचणीला असेच प्रश्न असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला दाखवली जाईल चाचणी आणि तुम्हाला सहज सोडवता येणार आहे घरी, काही अडचण येणार नाही. लक्षात आलं. अशी कृती पत्रिका ही पहिली तुम्हाला दिलेली आहे. आता राहिल्या 3, त्या 15 तारखेच्या तुम्हाला पाठवल्या जातील. दर 1-2 दिवसानंतर पाठवतो आणि त्याच्यावर आपण चर्चाही करणार आहोत. ज्यावेळी लेक्चर असेल सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवशी आपले तास असणार आहेत. त्यामुळं साधारणतः आता 10 तारखेच्या दरम्यान एक कृतीपत्रिका देतो. त्यानंतर 12ला किंवा सलग 1-2 आपण घेऊन टाकू आपण आता. त्यामुळे काय अडचण येणार नाही. किंवा 1-2-3 दिवसात एखादी कृतीपत्रिका तुम्हाला देतो, त्याची चर्चा आपण सोमवारी करूया. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवशी ह्या कृतीपत्रिकांची चर्चा होईल आपली. नेक्स्ट टुडे आता आपण 10वीच्या अभ्यासाकडे वळूया. यामध्ये आपण yesterday we have seen first mass and weight. मास वस्तुमान. आपण एक प्रश्न घेतलेला होता बघा, डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. सोडवला का? काल जो प्रश्न दिलेला होता तो सर्वांनी सोडवला असेल बघा. मास अँड वेट बघा, डिफरन्स काय येईल. द मास ऑफ अ बॉडी इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द इट, अँड वेट, the weight of a body is the force with which the earth attracts it. It can never it can never be zero. Mass कधी शून्य नसतं. Weight, it is a zero at the center of the earth. पृथ्वीच्या केंद्रकात मात्र वजन शून्य होणार आहे. In mass, it does not change from place to place. वस्तुमान बदलच नसतं, ते स्थिरच असतं सर्व ठिकाणी, कुठेही जा. मग मात्र वेट काय होणार आहे, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणामुळे ती बदलत जाणार आहे. इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. आणि SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, and SI unit of weight is Newton. Then we learn gravitational waves. आपण गुरुत्वीय लहरींची माहिती घेतलेली होती. आणि त्यानंतर आता फ्री फॉल, मुक्त पतन याची माहिती घेतली. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely.
याचं एक्झाम्पलही बघितलं आपण फ्री फॉलचं. देन टुडे डू यू नो ऑन पेज 11 पान नंबर 11वर एक सिम्पल एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तो कधी केलेला आहे बघा, इन 1590 1590 साली केलेलं आहे गॅलिलिओनं. त्याची आपण माहिती घेणार आहोत. त्याच्या आधी आपणाला जीचं मूल्य जे बदलतं त्याची आपण माहिती घेऊया. द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम. The value of the G is the same for all objects at a given place on the earth. आपण बघितलं जीची व्हॅल्यू किती आहे. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू 9.8 सरफेस ऑफ द अर्थ. ॲव्हरेज घेतलेलं आहे त्याचं. Thus any two objects irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. But Galileo is said to have performed an experiment around 1590 in the Italian city of Pisa. या गॅलिलिओनं इसवी सन 1590 एक प्रयोग केला. इटली देशातला पिसाचा झुलता म्हणजे कल्लेला किंवा त्याला झुकलेला मनोरा माहिती आहे तुम्हाला, जगातल्या आश्चर्यामध्ये त्याची नोंद होते. तर त्या ठिकाणी त्यांना हा प्रयोग केलेला आहे. 2 वेगवेगळ्या वस्तू म्हणजे ही ड्रॉप 2 स्पियर्स ऑफ डिफरंट मासेस फ्रॉम द लिनिंग टॉवर झुकलेला मनोरा ऑफ पिसा टू डेमॉन्स्ट्रेट दॅट बोथ स्पियर्स रीच द ग्राउंड ॲट द सेम टाईम. त्यानं 2 वस्तू सोडल्या तर त्या एकाच वेळी जमिनीवर पडतात हे त्यानं सिद्ध करून दाखवलं. मात्र आपण जर 2 वेगळ्या वस्तू घेतल्या, आता बघा एक हेवियर घेतली जड, वेन वी टेक अ हेवी ऑब्जेक्ट अँड अनादर इज लायटर ऑब्जेक्ट मीन्स वेन वी ड्रॉप अ फिदर पीस पक्षाचं अँड हेवी स्टोन ॲट द सेम टाईम फ्रॉम अ हाईट दे डू नॉट रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. बघा आपण हा प्रयोग लगेच लक्षात येतो आपल्या. जर दगड आणि पक्षाचं पीस एकाच वेळी जर वरून तुम्ही सोडलं उंचीवरून तर काय होतं, एकाच वेळी ते जमिनीवर येत नाही. बिकॉज फ्रिक्शनल फोर्स अँड बॉयंट फोर्स. द फिदर एक्सपिरियन्सेस अ बॉयंट फोर्स अँड अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड देअरफॉर फ्लोट्स अँड रीच द ग्राउंड स्लोली. फ्रिक्शनल फोर्समुळं काय होतं, त्याची स्पीड म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय होते, लो होते. आणि बॉयंट फोर्स ऑफ एअर मूव्ज इन अपवर्ड डिरेक्शन, वरच्या दिशेनं असल्यामुळं ते वरती ढकलत असल्यामुळं रिचेस द ग्राउंड स्लोली, ते हळूहळू जमिनीवर लॅटर दॅन द हेवी स्टोन. दगड हा पटकन खाली येणार आहे, पण पीस मात्र काय होणार आहे, त्याच्यापेक्षा नंतर म्हणजे उशिरा जमिनीवर पोहोचणार आहे. दिस एक्सपेरिमेंट रिसेंटली सायंटिस्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम अँड शोड दॅट द फिदर अँड स्टोन इंडीड रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. परंतु शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला, निर्वातात केला. हवा जिथं नाही आहे अशा ठिकाणी करून बघितला तर पक्षाचा पीस आणि तो दगड एकाच वेळी जमिनीवर येतो. हे सिद्ध केलेलं आहे व्हॅक्यूममध्ये. समजली ही माहिती. देन सॉल्व एक्झाम्पल्स, याच्यावर आधारित काही उदाहरणं दिलेली आहेत. यू नो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आपण बघितलेले आहेत. मी सुरुवातीलाच हे 3 सांगितलेले होते बघा पहिल्याच लेक्चरला. 3 नियम तुम्हाला मी सांगितलेले होते, पुन्हा रिव्हिजन घेतलेली होती. त्याचा लॉज ऑफ मोशनचा फॉर्म्युला बघा काय आहे. याच्यामध्ये आपणाला
म्हणजे इक्वेशन काय मिळतं, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. Newton's first equation of motion is V is equal to U plus AT. V means velocity, U initial velocity, A acceleration, and T time. Newton's second equation of motion, S is equal to UT plus half AT square. S means displacement, विस्थापन, आणि बाकीचे यू टी तुम्हाला आता व्हॅल्यू माहितीच आहे. ए मीन्स ॲक्सलरेशन. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. velocity V, U initial motion or initial velocity, A acceleration, and S displacement, विस्थापन. याच्यावर आधारित ही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. देन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. We learn in earlier standard, means last standard, energy transmission means energy transfer from one type to another type. ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात कशी जाते याचं उदाहरण बघितलेलं आहे. द एनर्जी स्टोअर्ड in an object because of its position or state is called potential energy. तुम्ही पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी याच्या दोन्ही व्याख्या बघितलेल्या आहेत. कायनेटिक एनर्जी मीन्स बिकॉज ऑफ इट्स मोशन, वस्तूच्या गतीमुळे, गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. And thus energy is relative and increase as we go to greater height. From the surface of the earth, we had assumed that the potential energy of an object of mass m at a height h from the ground is mgh, mass into gravitational force and height. And on the ground it is zero. Potential energy on the ground is zero because height is zero. म्हणजे उंचीच नसल्यामुळं त्या ठिकाणी काय येणार आहे, उंची जर शून्य असेल तर सगळी व्हॅल्यू काय येणार, झिरो येणार. When h is a small compared to the radius r of the earth, we can assume g to be constant and can use the formula mgh. लक्षात येत आहे. पुढच्या तासाला आपण याची आणखीन माहिती घेऊ. हा शेवटचा भाग आहे आता या प्रकरणातला, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. देन वी लर्न एस्केप व्हेलॉसिटी. सो क्वेश्चन फॉर यू. आज फक्त एकच प्रश्न देते तुम्हाला, बघा. गिव सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण द्या. If a feather, FEATHER, if a feather and a stone are released, RELEASED, released नाही म्हणायचं, ईडीचं नाही उच्चार होत, release from the top of a building simultaneously, म्हणजे एकाच वेळी, SIMULTANEOUSLY, simultaneously, the stone reaches the ground earlier than the feather. एकाच वेळी उंच इमारतीवरून जर दगड आणि पीस जर सोडला तर दगड लवकर पोचतो पिसापेक्षा. reaches the ground earlier than the feathers. Thank you.